गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय अवैध गौण खनिज वाहतुकीच्या बाबतीत ऍक्शन मोडवर आला असून ज्या दिवशी तहसीलदाराच्या वाहन चालकाला मारहाण झाली त्यानंतर आमगाव तहसीलदार यांनी 3 पथक तयार करून त्या पथकामध्ये नायब तहसीलदार तलाठी कोतवाल यांचा समावेश करून तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक सुरू आहे, रेती, मुरुम, गिट्टी आणि माती अवैध रूपाने वाहतूक केली जाते अशावर कारवाईचे सत्र सुरू केले असून 2 दिवसात 10 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या धडक कारवाईमध्ये हे 10 वाहन विना वाहतूक परवानगी गौण खनिजाची वाहतूक करताना आढळले। त्यांच्यावर जवळपास 30 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे। त्यामुळे आमगाव तालुक्यातील अवैध वाहतूक गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धरले आहे। या प्रकारची कारवाई गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्यामध्येही व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे। हे पथक 24 तास 7 दिवस कार्यरत असल्याचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी सांगितले आहे। त्यामुळे आता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर छाप बसणार आहे हे मात्र निश्चित। मौजा आमगाव येथील तहसील कार्यालयाद्वारे इथं गौण खनिज पथक स्थापन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी 3 आमचे नायब तहसीलदार तसेच तलाठी कोतवाल आणि ऑफिस स्टाफ यांच्याद्वारे 24x7 गौण खनिजाचं तस्करी जी होते, अवैध रेती वाहतूक, त्याच्यानंतर अवैध मुरुम वाहतूक, त्यानंतर माती, रवाडी या सगळ्यांसाठी टीम स्थापन करण्यात आलेली आहे। सुमारे 2 दिवसापासून या टीमनं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेल्या आहेत। या कारवाईमध्ये जवळपास एक 10 व्हेकल्स मोठे हायवा जमा केलेले आहेत आणि सगळ्यावर दंडसुद्धा आकारण्यात आलेले आहे। आणि ही जी कारवाई आहे या ठिकाणी सगळं कार्यालयातील नायब तहसीलदार, तलाठी आणि कोतवाल यांचा समावेश आहे आणि ही कारवाई पुढेही सुद्धा अशाच प्रकारे फार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे।